आपण अनेकदा मातीकडे फक्त धूळ किंवा चिखल म्हणून पाहतो, नाही का? पण खरंच तिची ओळख एवढीच आहे का? आज आपण मातीची एक वेगळीच गोष्ट ऐकणार आहोत. एका अशा मूक राष्ट्रीय संपत्तीची कहाणी जी आज एका मोठ्या धोक्याचा सामना करत आहे. हे वाक्य ऐकल्यावर खरंच आपल्याला विचार करायला भाग पाडतं. माती म्हणजे फक्त शेती नाही, तर ती आपल्या देशाच्या संपत्तीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. पण आपण या संपत्तीची खरोखरच कदर करतो का? तर सगळ्यात मूळ समस्या आहे मातीची धूप. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पाऊस, वारा यांच्यामुळे जमिनीचा वरचा थर हळूहळू वाहून जातो. हे तर हजारो वर्षांपासून घडत आलं आहे. मग प्रश्न हा आहे की जी गोष्ट हजारो वर्षांपासून चालत आलीये ती अचानक इतकी मोठी समस्या का बनली? आणि याचं उत्तर खरं तर आपल्याच कृतींमध्ये लपलेलं आहे. जेव्हा मानवी हस्तक्षेप या नैसर्गिक प्रक्रियेत येतो तेव्हा तिचा वेग प्रचंड वाढतो आणि निसर्गाचा सगळा समतोलच बिघडून जातो. आणि मग एक नैसर्गिक क्रिया एका राष्ट्रीय समस्येत बदलते, ज्याचे परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागतात. विचार करा, आपण काय काय करतो? जंगलं तोडली जातात, जनावरं कुठेही कशीही चरतात, शेतीच्या जुन्या पद्धती अजूनही वापरल्या जातात आणि विकासाच्या नावाखाली, मग ते विटा असोत किंवा कौलं, मातीचा प्रचंड वापर होतो. या प्रत्येक गोष्टीमुळे जमिनीचा तो मौल्यवान सुपीक थर अक्षरशः धुवून जात आहे. पण मग ही वाहून गेलेली माती ही जाते तरी कुठे? ती काही हवेत विरून जात नाही. नाही, ती थेट आपल्या नद्यांमध्ये जाऊन साठते, गाळ म्हणून. आणि इथूनच खऱ्या समस्यांची एक साखळी सुरू होते. यामुळे होतं काय की नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमताच कमी होऊन जाते. जसं काही आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या अरुंद व्हाव्यात. आणि मग थोडासा जरी पाऊस जास्त झाला की पाणी पात्राबाहेर येतं आणि विनाशकारी पूर येतो. इतकंच नाही तर कधीकधी नद्या आपला मार्गच बदलतात आणि होत्याचं नव्हतं करून टाकतात. आणि हे संकट फक्त नद्यांपुरतंच थांबत नाही बरं का. आपले जे तलाव आहेत, धरणं आहेत, ती सुद्धा याच गाळाने भरायला लागतात. त्यांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे आपल्या पिण्याच्या पाण्याचे आणि सिंचनाचे स्रोतच धोक्यात येतात. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट काय होते माहितीये? जमीन स्वतःचं पाणी शोषून घ्यायचं विसरून जाते. तिची ताकदच कमी होते. आणि याचा परिणाम आपले नैसर्गिक झरे आटून जातात. भूगर्भातली पाण्याची पातळी आणखी खाली जाते. म्हणजे आपण नकळतपणे आपल्याच पायाखालचं पाणी संपवत चाललो आहोत. मग या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं? उत्तर एका शब्दात आहे: संवर्धन. भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण सगळेच जाणतो. आपली अर्थव्यवस्था, आपलं जीवन बरंच काही शेतीवर अवलंबून आहे. आणि त्या शेतीचा पाया काय आहे? माती. आता विचार करा, जर पायाच खचला तर त्यावरची इमारत उभी कशी राहणार? याचा अगदी थेट आणि सोपा अर्थ आहे. जमिनीची सुपीकता कमी झाली की पीक कमी येणार. पीक कमी आलं की शेतकऱ्याचं नुकसान. आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या ताटापर्यंत पोहोचणार. हे थेट आपल्या अन्न सुरक्षेवरचं संकट आहे. आणि मातीचं संवर्धन म्हणजे फक्त झालेलं नुकसान थांबवणं असं नाहीये, तर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणं, उलट ती वाढवणं, जेणेकरून ती आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही असंच भरभरून देत राहील. हा एक खूप दूरदृष्टीचा विचार आहे. चला तर मग पाहूया की आपली ही राष्ट्रीय संपत्ती वाचवण्यासाठी नक्की काय काय करता येईल. आणि लक्षात ठेवा, हे फक्त उपाय नाहीत, तर ही आपली सगळ्यांची एक जबाबदारी आहे. इथे आपल्याला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढावं लागेल. म्हणजे बघा, एकीकडे शेतीच्या पद्धती सुधारायच्या, बांध घालायचे जेणेकरून पाणी आणि माती वाहून जाणार नाही. दुसऱ्या बाजूला जंगलतोड तर थांबवायचीच आहे, पण त्याचबरोबर नवीन झाडंही लावायची आहेत. का? कारण झाडांची मुळं मातीला घट्ट पकडून ठेवतात. आणि हो, पाण्याचा योग्य वापर आणि जनावरांच्या चराईवर नियंत्रण, हे सगळं जेव्हा एकत्र येईल तेव्हाच एक मोठा बदल घडून येईल. आतापर्यंत आपण समस्या आणि उपायांबद्दल बोललो, पण आपल्या पायाखाली जी माती आहे ना, ती स्वतःच एक अजब दुनिया आहे. चला या दुनियेत जरा डोकावून पाहूया. तिथल्या विज्ञानाची एक छोटीशी झलक बघूया. प्रत्येक ठिकाणची माती सारखी नसते, हे तर आपल्याला माहितीये. उदाहरण घ्या चिकन माती. हिचे कण एकदम बारीक असतात, म्हणून ती पाणी धरून ठेवते, जी अनेक पिकांसाठी एक वरदान आहे. या उलट वाळवंटी मातीचे कण मोठे असतात, त्यामुळे ती पाणी लगेच सोडून देते. आणि मातीचा हाच फरक ठरवतो की कुठे कोणतं पीक चांगलं येईल, कुठे काय उगवेल. मातीचा अभ्यास करणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी मातीशास्त्र नावाचं एक संपूर्ण विज्ञान आहे. यात मातीचा जन्म कसा होतो, तिची रचना कशी असते, त्याच्यात रासायनिक बदल कसे होतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. यावरूनच आपल्याला कळतं की माती म्हणजे फक्त निर्जीव कण नाहीयेत, तर ते एक जिवंत, सतत बदलणारं जग आहे. आपण सुरुवातीला मातीला राष्ट्रीय संपत्ती असं म्हटलं होतं.
मग विचार करा, या संपत्तीचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? फक्त सरकारची आहे की फक्त शेतकऱ्यांची, की यात आपल्या सगळ्यांची, प्रत्येकाची काहीतरी भूमिका आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळूनच शोधावं लागेल.